नशामुक्त भारत मराठी निबंध प्रस्तावना। आम्ही एका भारताचे स्वप्न पाहिली होती जो समर्थवान, संपन्न आणि जागरूक असेल, पण आज एक भयानक वास्तव आपल्या समोर उभी आहे जी आपले हे स्वप्न चराचुरी करत आहे। ती वास्तव म्हणजे नशेच्या चक्रव्यूहात सापडलेला आपला तरुण वर्ग, आपले भविष्य। नशामुक्त भारत हे केवळ एक घोषवाक्य नाही तर एक भावनिक आव्हान आहे। त्या लाखो आयांचा, बहिणींचा करुण कंदन आहे ज्यांच्या घरात उंबरठ्यावर नशाने काळोख पसरवला आहे। एका आईचे वेदनेने ओले स्वप्न कल्पना करा, एका आईची जिने 9 महिने आपल्या पोटात वाढवणाऱ्या बाळासाठी किती स्वप्ने रंगवली होती। तिने त्याला जपले, पाळले, शिकवले, वाढवले। त्याची पहिली पाऊलवाट, पहिले शब्द, पहिले यश, प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर आहे। आणि आज तोच मुलगा नशाच्या अंधारात हरवला आहे। त्यांच्या डोळ्यात तेज नाही, फक्त एक पोकळी आहे। त्याचे हात पुस्तकाऐवजी दारूची बाटली किंवा सुई धरतात। त्या आईच्या वेदनेचे वर्णन कोणत्याही शब्दात करणे अशक्य आहे। तिचे अश्रू विचारतात, तो माणूसपणा कुठे गेला, माझा लाडका कुठे गेला। कुटुंबाचे कोसळते घरटे, एक मुलीची वेदना, एका मुलीची कहाणी। ऐका, जिचे वडील नशेचे व्यसनी आहे, ती शाळेतून परतते आणि तिला घरात जायची भीती वाटते। कळत नाही आज वडिलांची कशी अवस्था असेल। कधीतरी आरडाओरडा तर होणार नाही, हिंसा तर होणार नाही। ती त्या वडिलांचे रूप विसरू शकत नाही जेव्हा ते तिला खांद्यावर घेऊन फिरायला न्यायचे। आज तेच वडील तिला ओळखत सुद्धा नाही। नशा केवळ अशा व्यक्तीचा नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या भावनांचा घात करतो। हा एक असा अग्निकुंड आहे ज्यामध्ये कुटुंबाच्या सुखाचा शांतता जळून खाक होते। तरुण शक्तीचा वायफट, देशाचे दुर्दैव, देशाचा तरुण हे त्याचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे। पण नशा या सामर्थ्याला अशक्तपणात बदलवत आहे। तो तरुण जो देशाचे नाव गौरवू शकला असता, जो नाविन्य आणू शकला असता, आज नशेच्या अंधारात हरवला आहे। त्यांची प्रतिभा, त्यांचा उत्साह, त्यांची आवड सर्व नशाला बळी पडते। हा देशाच्या भवितव्यासोबत होणारा सर्वात मोठा अन्याय आहे। आपण आपली सर्वात मौल्यवान भांडवल स्वतःच नष्ट करत आहोत। उपाययोजनेचा मार्ग, संवेदना आणि संकल्पना। नशामुक्त भारताचे स्वप्न केवळ सरकारी योजनांनी पूर्ण होणार नाही। यासाठी एक जन आंदोलनाची गरज आहे जे अंतःकरणातून येणारे असेल। कौटुंबिक बंद, सर्वप्रथम कुटुंबियांनी जागरूक व्हावे, मुलांशी संवाद ठेवावा, त्यांचे मित्र, त्यांचे त्रास समजून घ्या, त्यांना प्रेम द्या जेणेकरून ते बाहेरच्या वाईट मैत्रींमध्ये आनंद शोधू शकणार नाही। तरुणांची जबाबदारी, तरुणांनी स्वतःला समजून घ्यावे की नशा ही मूल गोष्ट नाही तर जीवनाला नरक बनवणारा एक शत्रू आहे। त्यांनी खेळ, कला, संगीत आणि शिक्षण यासारख्या सकारात्मक पर्यायांना स्वतःच्या आयुष्यात स्थान द्यावे। समाजाची भूमिका, समाजाने नशेड्यांची मदत करावी, त्यांची दुर्लक्ष करू नये। ग्रामपंचायत पातळीवर, वसाहत पातळीवर जागरूकता कार्यक्रम राबवावेत। एका नव्या पहाटेची इच्छा, चला आपण सर्वजण एकत्र प्रतिज्ञा करू की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना जागृत करू, त्या आईचे अश्रू पुसू, त्या मुलीचा भीती दूर करू आणि त्या तरुणाला योग्य मार्ग दाखवू। एक नशामुक्त भारत निर्माण करणे हे काही अशक्य लक्ष्य नाही। हे तेव्हा शक्य होईल जेव्हा प्रत्येक घरातून एक संकल्प निघेल, नशा करणार नाही आणि करू देणारही नाही। हीच खरी देशभक्ती आहे, हीच आपल्या भावनांची विजय असेल आणि आपल्या भारताची खरी शक्ती असेल। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।